संपूर्ण भारतात महादेवाची 12 ज्योतिर्लिंगे आहेत। त्यापैकी प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे काही ना काही वेगळे वैशिष्ट्य आहे। नाशिक मधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचे त्रिगुणात्मक लिंग स्वरूपात दर्शन घडवणारे त्र्यंबकेश्वर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे। नमस्कार, मी स्नेह प्रवासी या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला घेऊन जात आहे महाराष्ट्रातील नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संपूर्ण दर्शन, माहिती, सोयी सुविधा, थोडक्यात इतिहास, त्र्यंबकेश्वरला कसे पोहोचायचे, तसेच 12 वर्षांतून एकदा कुंभमेळा भरतो ते त्र्यंबकेश्वर मधील पवित्र कुशावर्त कुंड दर्शन इत्यादी सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओ मधून मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात जाण्याचे मुख्य प्रवेशद्वार। प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच जागोजागी महादेवाच्या मूर्ती, शिवलिंग, विविध धार्मिक वस्तू, प्रसाद, खेळणी इत्यादी अनेक गोष्टींचे स्टॉल्स आहेत। इथून मंदिरात पोहोचण्यासाठी चालत 7 ते 8 मिनिटे लागतात। मंदिराच्या जवळ पोहोचताच महादेवाला अर्पण करण्यासाठी फुले, हार, नारळ असे पूजेच्या साहित्यांचे स्टॉल्स आहेत। मंदिर परिसरात जागोजागी तुम्हाला बॅग व सामान ठेवण्यासाठी लॉकर्स मिळतील। इथे तुम्ही बॅग ठेवू शकता। सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत लॉकर्सची सोय इथे उपलब्ध असते। फक्त 20 ते 30 रुपये चार्जेस लॉकर्ससाठी आकारले जातात। मोफत दर्शन व पेड पास दर्शन असे 2 प्रकारचे दर्शन इथे उपलब्ध आहेत। आम्ही 5 मेला रविवारी त्र्यंबकेश्वर दर्शनाला गेलो होतो व आम्ही मोफत दर्शन घेतले होते। मोफत दर्शनासाठी कुठल्याही एंट्री पासची गरज नसते। रविवार होता त्यामुळे बरीच गर्दी होती। शनिवार रविवारी मोफत दर्शनाला 4 ते 5 तास लागतात, पण दर्शन मार्गात सर्वत्र जागोजागी फॅन्स, कूलर्स, पिण्याचे पाणी आणि बसायला जागा अशा सर्व सोयी सुविधा आहेत। त्यामुळे हा वेळ कसा निघून जातो हे अजिबात समजत नाही। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला त्र्यंबकराज असे देखील म्हणतात। या त्र्यंबकराजचे सतत दूध, दही, तूप, श्रीखंड यांनी अभिषेक होत असतात। गाभाऱ्यातील लाईव्ह प्रक्षेपणाचे प्रोजेक्टर्स जागोजागी लावले आहेत। ते बघत बघत 4-5 तास सहज निघून जातात। पेड पास दर्शनासाठी पर पर्सन 200 रुपये आकारले जातात। पेड पास दर्शनाची माहिती मी पुढे व्हिडिओ मध्ये देईलच। आता फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलो आहोत। जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचे त्रिगुणात्मक लिंग स्वरूपात दर्शन त्र्यंबकेश्वर इथे घडते। त्यामुळे हे ज्योतिर्लिंग इतर ज्योतिर्लिंग व शिवलिंगांपेक्षा वेगळे आहे। आत प्रवेश करताच मध्यभागी पांढऱ्या शुभ्र नंदी महाराजाचे दर्शन आपल्याला घडते। मंदिराच्या भिंतींवर विविध देवदेवतांच्या सुरेख मूर्ती कोरण्यात आल्या आहेत। सभामंडप गोलाकार असून सुंदर असे झुंबर सभामंडपात आहे। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे गर्भगृहात खोलवर आहे, त्यामुळे वरती आरसा लावलाय व त्या आरशात ज्योतिर्लिंगाचे प्रतिबिंब दिसते। त्या आरशात बघून दर्शन घ्यावे लागते। त्र्यंबकराजाचे मनोभावे दर्शन घेऊन झाले। आपण पाहू शकता संपूर्ण काळ्या पाषाणाने बांधलेले हे अतिशय सुंदर हेमाडपंथी वास्तुशैलीतील मंदिर आहे। 10व्या शतकामध्ये शिलाहार राजा झंज याने गोदावरी नदी ते भीमा नदी दरम्यान 12 शिवालये बांधली होती। त्यातील त्र्यंबकेश्वर हे एक शिवालय आहे। 1755 ते 1786 या 31 वर्षांच्या काळामध्ये नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराची स्थापना करून बांधकाम पूर्ण केले। आता मी तुम्हाला पेड पास दर्शनाची माहिती सांगते। याच वर्षी जानेवारी मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील आम्ही त्र्यंबकेश्वर दर्शनाला गेलो होतो। नवीन वर्ष व शनिवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती, त्यामुळे तेव्हा आम्ही पेड पास दर्शन घ्यायचे ठरवले होते। पेड पास दर्शनाचे 200 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत व फक्त कॅश पेमेंट स्वीकारले जातात। जीपे, फोन पे असे कोणतेही ऑनलाईन पेमेंट स्वीकारले जात नाहीत। त्यामुळे जर पेड पास दर्शन करायचे असेल तर कॅश जरूर कॅरी करा। पेड पास दर्शनासाठी उत्तर महाद्वारातून प्रवेश दिला जातो। आकाशात सूर्यास्ताच्या गुलाबी छटा पसरल्या होत्या। पेड पास दर्शनासाठी गर्दी असेल तर 1.5 ते 2 तासात दर्शन होते। जर गर्दी नसेल तर 1 तासाच्या आत देखील दर्शन होते। तुमच्या सोबत वयस्कर व्यक्ती असतील तर पेड पास दर्शनाचा पर्याय सोयीस्कर आहे। मंदिराच्या आवारात 2 शिवलिंगे आहेत। त्यातील एक जसे सर्वत्र असते तसे शिवलिंग आहे, तर दुसरे गाभाऱ्यातील ज्योतिर्लिंगाप्रमाणे हुबेहूब
खोलवर त्रिगुणात्मक शिवलिंग आहे। पश्चिम महाद्वारातून बाहेर निघण्याचा मार्ग आहे। महाद्वारातून बाहेर निघाल्यावर देखील महादेवाची लहान लहान मंदिरे आहेत। गायत्री माता मंदिर या ठिकाणी आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरातून बाहेर पडताच 400 मीटर अंतरावरच आहे कुशावर्त कुंड। चालत फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये आपण कुशावर्त कुंडाजवळ पोहोचतो। 12 वर्षांतून एकदा होणारा कुंभमेळा नाशिक मध्ये या कुशावर्त कुंडावर भरतो। त्यावेळी शैव संप्रदायाचे साधू कुशावर्त कुंडामध्ये शाही स्नान करतात, तर वैष्णव संप्रदायाचे साधू नाशिक मधील रामकुंडामध्ये शाही स्नान करतात। नाशिक मध्ये पुढील कुंभमेळा ऑगस्ट ते ऑक्टोबर 2027 मध्ये भरणार आहे। ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदी उद्गमानंतर सारखी लुप्त होत होती, त्यामुळे तिला थांबवण्यासाठी गौतम ऋषींनी कुशाच्या सहाय्याने म्हणजेच गवताच्या सहाय्याने बांधून ठेवले व तेव्हापासून या कुंडामध्ये नेहमी पाणी असते। त्यामुळे कुशावर्त कुंड असे या कुंडाचे नाव पडले। कुशावर्त कुंडामध्ये स्नान केल्यास किंवा हातपाय धुतल्यास पापांचा नाश होतो असे मानले जाते। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग व कुशावर्त कुंडाचे दर्शन तर झाले। आता त्र्यंबकेश्वर मध्ये राहण्याची उत्तम सोय कुठे आहे ते मी तुम्हाला सांगते। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूलाच श्री गजानन महाराज संस्थानाचे भले मोठे भक्त निवास आहे। या ठिकाणी फक्त 60 रुपयांमध्ये कॉमन हॉल मध्ये तुम्ही राहू शकता। तसेच 350 रुपयांमध्ये नॉन एसी रूम व 850 रुपयांमध्ये एसी रूम या भक्त निवासामध्ये मिळतात। 50 रुपयांमध्ये अनलिमिटेड चवदार सात्विक थाळी मिळते व फक्त 10 रुपयांमध्ये अनलिमिटेड नाश्ता देखील मिळतो। त्र्यंबकेश्वरच्या गजानन महाराज भक्त निवासाचा डिटेल्ड व्हिडिओ मी स्नेहप्रवास या आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केलाय। जर तुम्ही तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर नक्की बघून घ्या। त्र्यंबकेश्वरला कसे पोहोचायचे हे मी तुम्हाला आता सांगते। पहिला पर्याय म्हणजे महाराष्ट्रातून किंवा इतर कोणत्याही राज्यातून नाशिक रोड स्टेशनला जाणारी ट्रेन पकडून नाशिक रोड स्टेशनला उतरून स्टेशन जवळच बस स्टॉप आहे, तिकडून त्र्यंबकेश्वरसाठी बस तुम्ही पकडू शकता। दुसरा पर्याय मुंबईकरांसाठी आहे। मुंबईमध्ये जिथे कुठे राहत असाल तिथून कसारा लोकल ट्रेन पकडून कसारा स्टेशनला उतरायचे व कसारा स्टेशन बाहेरच नाशिक त्र्यंबकेश्वर असे हाक मारत टॅक्सीवाले तुम्हाला दिसतील। जर तुम्हाला नाशिक मधील द्वारका स्टॉपवर उतरायचे असेल तर हे टॅक्सीवाले 150 रुपये पर पर्सन भाडे घेतात व डायरेक्ट त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ उतरायचे असेल तर 200 रुपये पर पर्सन भाडे घेतात। आम्ही या वेळेला कसाऱ्यावरूनच टॅक्सीने त्र्यंबकेश्वरला गेलेलो। कसाऱ्यावरून जवळपास 1.5 ते 2 तासात त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आम्ही पोहोचलो। त्र्यंबकेश्वर दर्शनाबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा। तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।